कोहिनूर युरा पाहतोय प्रथमेश ठाकरे याचा हा संघ आहे. ISPL सारखी मोठी स्पर्धा त्याला आपण खेळताना पाहणार आहोत. कोलकाता टायगर्स या टीम मधून. परंतु जे ISPL मध्ये खेळाडू खेळणार आहेत त्यांना मात्र ग्रामीण क्रिकेट मध्ये खेळता येणार नाही. अर्थात सिटी क्रिकेट असेल जोपर्यंत ISPL ची स्पर्धा संपन्न होत नाही तोपर्यंत मात्र त्यांना कुठलाही क्रिकेट खेळता येणार नाही. परत प्रथमेश ठाकरे जरी इथे अनुपस्थित असेल तरी त्यांच्या शुभेच्छा फोनद्वारे आमच्यापर्यंत पोहोचल्यात. टीम वॉरेट संघाला प्रथमेश ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा येतात. धन्यवाद प्रथमेश ठाकरे. कारण इथून आपण पाहतोय आणखीच इथून चिंचगड संघाचा 12वा खेळाडू अगदी ड्रेसिंग मध्ये नाहीये त्यामुळे 2 धावांची पेनल्टी ही दिली जाईल. ज्यावेळेला टीम वॉरेट संघ बॅटिंगला येईल त्यावेळी या पेनल्टीच्या धावा ऍड केल्या जातील. पहिल्या क्रमांकाचं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल तेजस ठाकरे. प्रथमेश ठाकरे यांचे मोठे बंधू आहेत तेजस ठाकरे आणि इथून मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय तेजस ठाकरेला. स्ट्रायकर एंड वरती वाडा तालुक्यातील वंडर बॉय अर्थातच मेघन पाटील. एक अनुभवी खेळाडू आहे, खूप साऱ्या वर्षांचा अनुभव. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल तेजस ठाकरेचा. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, इनफिल्डच्या डोक्यावरून लेट कट केला, बॉलला पाठवून दिलाय मिड ऑफ सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्याच बॉल वरती दर्जेदार चौकार मेघन पाटीलच्या बॅट मधून. हाफ ट्रॅकर होता आणि मेघन पाटील अशा बॉलला सोडणार नाहीये. त्याचं उत्तर तुम्हाला चौकार आणि षटकारामध्येच मिळणार आहे. अनुभव त्याच्याकडे आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे, खूप सारा क्रिकेट त्याने देखील खेळलाय. मेघन पाटील त्याचं नाव. पुढचा बॉल तेजस ठाकरेचा. इथे देखील त्याच पद्धतीचा बॉल बॅकफुट वरती गेलाय, पंच केला बॉलला, डी बॅकवर्ड पॉइंट कडे बॉलला खेळून काढलाय. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चौकार मेघन पाटीलच्या बॅट मधून आलाय. सलगच्या 2 बॉल वरती 2 ब्लास्ट, 2 चौकार आणि दोन्ही स्ट्रोक आपण पाहिलं तर क्लासिकल होते मेघन पाटीलचे. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तेजस सज्ज झालाय. यावेळेला पहा क्लास, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल खेळून काढलाय. गणेश जाधव चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू निघून गेलाय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. सलगचा हा 3रा चौकार आणि या मॅच मधली पहिली चौकार हायट्रिक आपण पाहिली फलंदाज मेघन पाटीलच्या बॅट मधून. खूप चांगली बॅटिंग, 3 चौकार क्लासिकल पाहायला मिळाले. मेघन पाटील वाडा तालुक्यातील सुप्रसिद्ध खेळाडू आहे. अगदी खूप सारा क्रिकेट त्याने देखील खेळलाय. परंतु इथून त्याला रोखायचं असेल तर तेजस ठाकरेला अचूकता ठेवावी लागेल, अचूक मारा करावा लागेल. ही लाईन लेंथ खूप चांगली आहे. पहा जसा गुडलँड स्पॉट वरती बॉल पिच झाला, थोडासा स्विंग देखील पाहायला मिळाला, गती देखील प्राप्त झाली आणि मेघन पाटील देखील तिथे थांबला गेला. 12 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. P1च्या षटकामध्ये तेजस ठाकरेला आणलंय. फोर्थ विकेटने पुढचा बॉल. त्यावेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट मध्ये चुकी पाहायला मिळाली आणि तिथून या 2 धावा अंकित केल्या जातात. आशिष पाटील आहेत, त्यांचा तिथे पाय घसरलाय आणि त्यानंतर या 2 धावा मात्र मिळतील. या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 15 धावा धावफलकावरती, 14 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 5चा खेळ संपन्न झाला. अंतिम बॉल शिल्लक आहे तेजस ठाकरेचा. सुरुवात दमदार आहे धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघाची. सलगच्या 3 बॉल वरती 3 चौकार लगावले मेघन पाटीलने. अंतिम बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन द राईज खेळत फ्लिक केला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट न. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 15.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावफळकावरती जोडल्या गेलेत 15 धावा. खूप साऱ्या वर्षानंतर आज मी वारेट संघ एकत्र पाहतोय, कारण कामाधंदा निमित्त सर्वांना वेळ मिळत नसतो. कोण नोकरशाही आहे, कोण उद्योगधंद्यामध्ये आहे, परंतु आज प्रथमेश ठाकरेला वगळता आज प्लेइंग 11 टीम वारेट संघाची अगदी मजबूत पाहायला मिळते आहे. यामध्ये गणेश जाधव आहेत, तेजस ठाकरे आहेत, श्रावण ठाकरे आहेत, दीपेश जाधव आहेत, शुभम भोईर आहेत, नंदू आहेत, सतीश आहेत. एकाच एक सरस खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये सतीशला आणलाय. सतीश इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती मेघन पाटील आहेत, आशिषला मात्र संधी मिळाली नाहीये. दफळकावरती आहेत 15. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स वारेट, विपक्षामध्ये टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड. नामवंत संघ आहेत दोन्ही संघ, अतिशय बलाढ्यशाही आहेत आणि बलाढ्यशाही संघांमधली ही लढत या आमदार चषकामध्ये आपण पाहतोय. विद्यमान आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या नावाने पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय, आमदार चषक. पहिला बॉल सतीशचा. यावेळेला मात्र ऑन द राईज खेळ गेला, फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. डीप मिड विकेट मध्ये कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. विकेट आली आहे, बडी मचली, जाल में फसती हुई. मेघन पाटीलला इथे बाद केलाय. सतीशने पहिल्याच बॉल वरती मोठा विकेट प्राप्त केलाय. आई गावदेवी स्पोर्ट्स हिवाळी संघाचं देखील शुभागमन झालंय. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल अहिरे येतात. आक्रमक हार्ड हिटर फलंदाज म्हणून चर्चेत राहणारा खेळाडू राहुल अहिरे मैदानात दाखल होत आहेत. मेघन पाटील, मोठी विकेट सतीशने प्राप्त केले. जे जाळं रचलं होतं मेघनच्या विरोधात, त्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं आणि त्याचनंतर मात्र यशस्वी झाला गोलंदाज सतीश. डाव्या हाताचा डावखुरा गोलंदाज पहिल्याच बॉल वरती विकेट संपादित केलाय. पुढचा बॉल घेऊन सतीश सज्ज होतोय. स्ट्रायकर एंड वरती राहुल अहिरे आपल्याला पाहायला मिळेल. वाडा तालुक्यातील आक्रमक फलंदाज यादीतला हा खेळाडू राहुल अहिरे. फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू लँड होईल नो मॅन्स मध्ये. दीपेश जाधवला देखील माहिती या विकेटचं महत्व. एक धाव मात्र मिळते, धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 16 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर टायमिंग नव्हता. टॉपेज लागला होता, वरची कडा घेतली होती, बराचसा वेळ उंचावला होता बॉल, परंतु बॉल पर्यंत यष्टीरक्षक पोहोचू शकले नाहीयेत. पुढचा बॉल सतीशचा सामना करेल आशिष पाटील. स्विंग अँड मिस लेग कटर बॉलचा वापर केलाय. डाव्या हाताचा डावखुरे गोलंदाज जे राहतात त्यांना एक वरदान दिलं या क्रिकेट या पटलावरती. मात्र कटर बॉलचा सातत्याने वापर ते करत असत आणि इथे देखील तेच शैलीचा वापर केलाय गोलंदाज सतीश जाधवने. पुढचा बॉल सतीशचा सफळ झाले, त्यानंतर प्रॉपर टायमिंग. मिस टाइम आहे. इथे देखील पाहिलं तर चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षकानं आयुष्मान भवाचा आशीर्वाद दिलाय, धरती मातेला हा बॉल दान केलाय आणि त्यानंतर ही सिंगल कंप्लीट आहे. या विकेटचं महत्व द्यावं लागेल. आशिष पाटीलचा हा झेल ड्रॉप झालाय. सोप्पा झेल होता, सोप्पा झेल इथे ड्रॉप झालाय. डीप मिड विकेट मध्ये चुकी पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 17 धावा. क्रिकेट मधील अशुभ आकडा आहे, परंतु अशुभ जरी असेल तरी आकडा कोणाचा आहे? 17. जर्सी क्रमांक एबी डिव्हिलियर्स, साऊथ आफ्रिकेचा सुपरस्टार खेळाडू, ज्याचा जर्सी नंबर 17 होता. यावेळेला इनसाइड एज आहे. आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे देखील आलाय. अगदी पाहिलं तर चेंडू क्रमांक 5चा खेळ संपन्न झालाय. जबरदस्त गोलंदाजी. अवघ्या 2 धावा सतीश जाधवने खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये तेजस ठाकरे महागडा ठरला होता. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये होता. स्टँड इन डिलिव्हर फेकून दिलाय 6 धावांसाठी. राहुल अहिरच्या बॅट मधून हालाय दमदार शानदार षटकार.
करते जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या, जिथे मेगन पाटीलचा विकेट देखील आला. काहीच दिवसामध्ये निश्चितपणाने 2 फेब्रुवारी पासून एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येईल. अर्थातच SP ग्रुप वाडा बिलोशी आयोजित आपल्याला नक्कीच एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. तब्बल 6 दिवसाची ती स्पर्धा असणार आहे, डे नाईटची स्पर्धा. चला विनंती आहे टीम हिवाळी संघाचे कर्णधार, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम हिवाळी संघाचे कर्णधार गणेश जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतात. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढलाय. नंदू आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. गणेश जाधव हा दिग्गज गोलंदाज या टीमचा. आपण नेहमीच त्याच्या नावावरचा रेकॉर्ड पाहिला तर सभापती चषक कवाड या ठिकाणी झालेली स्पर्धा, ही स्पर्धा कोण विसरेल. सेमीफायनलच्या मॅच मध्ये 5 बॉल वरती 5 विकेट्स गणेश जाधवने घेतले आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब आपल्या नावावरती केला होता. पुढचा बॉल, ओहो जबरदस्त बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी, वेग पाहायला मिळाला, प्रचंड गती ठेवली बॉलला आणि इथून मात्र डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतोय, धावा धावफलकावरती जोडल्या गेले 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल वरती सिंगल आणि त्यानंतर इथून मात्र पाहिलं तर चेंडूची फेकी होते तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केलेत. या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 26 धावा धावफलकावरती. मागील आठवडा आपण पाहिला तर खुपरीची स्पर्धा नावावरती केली होती धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाने. पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला होता त्या स्पर्धेमध्ये आणि तो संघ आता मात्र या स्पर्धेमध्ये देखील पुन्हा एकदा नवीन स्वप्न घेऊन या आमदार चषकामध्ये उतरलाय. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, यावेळेला पहा जबरदस्त बॉल. गणेश जाधवकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेला क्लास तो दाखवतोय. धावसंख्या धावफलकावरती रोखली गेली आहे, 26 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपन्न, अवघ्या 3 धावा. ज्या पद्धतीने सतीश जाधवने गोलंदाजी केली त्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेला फलंदाजाला इशारा दिलाय जागते रेहोचा. ती का बाउन्सर इथे मात्र पाहायला मिळाला, वेग होता प्रचंड आणि त्यानंतर बाउन्सरचा वापर केलाय गोलंदाज गणेश जाधवने. धावसंख्या रोखली गेली आहे, अगदी रोख लावली आहे, पूर्ण विराम दिलाय. पुढचा बॉल, अंतिम बॉल. यावेळेला अकुट टप्प्याचा बॉल पूल केलाय, सक्सेसफुल देखील झालाय. बॉलला फेकून दिलाय, 6 धावांसाठी आलाय षटकार. झाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 32 धावा. पहा सतीशने देखील चांगली गोलंदाजी केली होती, अंतिम बॉल वरती षटकार आला. गणेश जाधवने चांगली गोलंदाजी केली, अंतिम बॉल वरती षटकार आला. म्हणजे जिथे जिथे अंतिम बॉल आहेत तिथे तिथे षटकार आलेत. शेवटचा षटक, शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आणला गेलाय गोलंदाज स्वरूपला. अगदी नवीन खेळाडू आहे, नौका खेळाडू आहे, नवोदित खेळाडू आहे. आज टीमने त्याला प्रमोट केलंय, स्लॉग ओव्हर मध्ये संधी दिल्या. परंतु ज्या ज्या वेळेला तुमची टीम तुम्हाला संधी देत असते त्या संधीचं सुवर्ण करणं तुमचं कर्तव्य आहे. संधीचं सुवर्ण केलं प्रथमेश ठाकरेने. आज 7 समुद्र पलीकडे आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या गावाचं नाव नेऊन ठेवलं. त्याच गावातील हा खेळाडू प्रथमेश ठाकरे. इथून स्वरूपला ही संधी मिळाली आहे. फुल्लर लेनचा बॉल, व्हाईट यॉर्कर टाकला गेला, यशस्वी देखील झालाय. प्रॉपर बॉल आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. बिमर करिता फक्त आणि फक्त रिव्ह्यू आहे. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 32 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल अगदी पाहिला तर फुलर लेनचा हाताला गेलाय स्वरूपच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल सामना करेल आशिष पाटील. अकुट टप्प्याचा बॉल, मिसटाइम स्ट्रोक, चेंडू लँड होईल नो मॅच मध्ये. इनफिल्डच्या आतमध्ये हा बॉल पडतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट काढली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 33. 33 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
पहा पलटवार या मॅच मध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या एकंदरीत 15, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि कुठे का होईना थोडा का होईना परंतु पलटवार पाहायला मिळाला वारेट संघाकडून. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. राहुल अहिरे ऑन स्ट्राईक. मिस टाइम स्ट्रोक स्विंग केला बॉल लेग कटरचा वापर केलाय. लॉंग ऑन कडे बॉल सतीश चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण झालेत. ऑल कॉम्बिनेशन चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलंय 2 धावांमध्ये. या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. स्वरूप चांगली गोलंदाजी करतायत कारण समोर एक दिग्गज खेळाडू आहे आणि त्या दिग्गज खेळाडूला आतापर्यंत बंदिस्त केलंय बांधून ठेवलाय. फुलटॉस ही चुकी केली स्वरूपनं आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. हा आलाय षटकार. स्वरूपने पहिले 3 बॉल अगदी अप्रतिम टाकले होते. 4थ्या क्रमांकाचा बॉल हा फुलटॉस होता आणि राहुल अहिरे या बॉलला सोडणार नव्हता हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. 41 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन स्वरूप सज्ज झालाय. यावेळेला पुन्हा एकदा स्टँड इन डिलिव्हर आणि इथून मात्र पायचं बॉलला फेकून दिलंय 6 धावांसाठी. आणखीन एक धमाका आणखीन एक षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 47 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल या षटकातील शिल्लक आहे. स्वरूपने पहिले आघाडीचे 3 बॉल अप्रतिम टाकले होते परंतु त्यानंतर त्याच्यावरती अटॅक केला गेला आक्रमण चढवलं गेलं. यावेळेला स्लॉक स्वीप केला बॉलला मिड विकेट क्षेत्राकडे. एक धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि इथून दुसरी धाव पूर्ण झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 49 धावा धावफलकावरती. विजयाकरता लक्ष गाठायचंय. 24 बॉल आणि 50 धावा. करा कारण खूप उशीर झालाय संदीप. चला चिंचवली टीम कुठे असाल तर संपर्क साधायचा. लवकरात लवकर आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे.
चला टीम हिवाळी संघ आपण संपर्क साधायचा आणि मानिवली टीम आपण देखील संपर्क साधा. इथून आपण पाहतोय दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. मेघन पाटील वाडा एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं, एक वेगवान गोलंदाज आहे मेघन पाटील. गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल 24 बॉल मध्ये धावा काढायच्या त्या 50 आणि फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर 2 धावा पेनल्टीच्या देखील आपण ऍड करणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. फलंदाज दीपेश जाधव आणि त्याच्या साथीने फलंदाज तेजस ठाकरे. ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय गोलंदाज मेघन पाटील. अगदी अनुभवी खेळाडू आहे, जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. राईट मोर द विकेटने पहिला बॉल मेघनचा. पहिलाच बॉल फुलटॉस होता, समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढलाय. बॉल निघून जाईल लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्याच बॉल वरती लगावलाय चौकार. फुलटॉस बॉल दीपेश जाधव साठी खऱ्या अर्थानं मेजवानी होती. सन्माननीय मंगेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सामाजिक राजकीय नेते आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. खोलवर टप्पाचा बॉल होता, यावेळेला डिफेन्स केला गेला बॉलला. सिली मिड ऑफ मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट केली आहे. स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 5 या अंकावरती. पहिला बॉल फुलटॉस होता, त्यानंतर खोलवर टप्पाचा बॉल हाताळला गेला, तिथे सिंगल घेतली दीपेशने आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. तेजस ऑन स्ट्राईक, तेजस ठाकरे स्ट्रायकर एंड वरती. लोअर फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केलाय अलॉंग दी कार्पेटनं. मिड ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत इथे एक सिंगल कंप्लीट झाली. दीपेश जाधवने थांबवलंय तेजस ठाकरेला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 6 धावा धावफलकावरती. 50 धावांचा टार्गेट चेस करताना आपण गावदेवी स्पोर्ट्स वारेट टीमला पाहतोय. फलंदाजी मजबूत आहे टीम वारेट संघाकडे, मात्र गोलंदाजी देखील तितकीच मजबूत आहे टीम चिंचगड संघाकडे. त्यामुळे हे बॅटल खूप चांगलं रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. मेघन पाटील पुढचा बॉल. यावेळेला जबरदस्त बॉल हाताळला गेलाय. गोल्डन स्पॉट वरती हा बॉल पिच झाला. प्रचंड गती होती बॉलला. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता झाली आहे. नक्कीच या ठिकाणी सन्माननीय आमचे राजाभाऊ यांचा शुभागमन झालं आणि त्यांचा वाढदिवस देखील आहे, त्यामुळे वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हिवाळी गावचे सुपरस्टार क्रिकेटपटू आणि त्यांचं शुभागमन. राजा पाटील आपल्याला पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 6 धावा धावफलकावरती आहेत मेघन पाटील. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची इनसाइड एज. चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे ट्रॅव्हल झालाय. अगदी पाहिलं तर नशिबाची साथ मिळाली आहे दीपेश जाधवला आणि इथून मात्र सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 5 चा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला टीम चिंचवली संघ आपण टॉस साठी त्वरित या. टीम चिंचवली संघ टॉस साठी त्वरित यायचं आहे. पुढचा बॉल अंतिम बॉल. अंतिम बॉल वरती धावा किती येतील. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग नाही. अलॉंग दी कार्पेटना चेंडू ऑन साइडला गेलाय. इथे देखील सिंगल आल्या. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाले. अवघ्या धावा आल्या त्या 8 आणि इथून मात्र 2 धावा आपण पेनल्टीच्या ऍड करत आहोत, कारण इथे मात्र ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये टीम चिंचगड संघाची. त्याचमुळे इथं 2 धावांची पेनल्टी म्हणजे अर्थात पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता इथून 40 धावांची गरज. 18 मध्ये 40. योगेश यांचं देखील शुभागमन झालंय. नितीनजी भगत यांचं देखील शुभागमन. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सहर्ष स्वागत करूयात आई गावदेवी स्पोर्ट्स हिवाळी संघाचं. गेले 2 ते 3 हंगाम आमच्या पाठीमागे लागलेत ते आम्हाला होमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळायचं, परंतु या वर्षी नाही, परंतु नक्कीच पुढच्या वर्षी तुमचा विचार केला जाईल. रोशन इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय राईट हँड बॅट्समन तेजस ठाकरे. मात्र तेजस ठाकरेला चांगला कारनामा करावा लागेल. हा खेळाडूकडे देखील खूप चांगली गुणवत्ता आहे. ज्या वेळेला प्रथमेश ठाकरे इन्फॉर्म होते त्या अगोदरचा खेळाडू आहे आणि त्याचेच ते मोठे बंधू आहेत तेजस ठाकरे. रोशन षटकातला पहिला बॉल घेऊन जाईल तेजस ठाकरेच्या विरोधात.
खूप सारा क्रिकेट तेजस ठाकरेने देखील खेळलाय. सिटी क्रिकेटमध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहिलंय. यावेळेला खरा बॉल हाताळला गेलाय. बिमार की बिमारी हाईट फॅक्टर बॉल आहे आणि येणारा बॉल हा फ्रीटचा आहे. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेल्या. 11 धावा धावफलकावरती आहेत. 39 ची गरज आहे. 13 ची सरासरी गाठायची प्रति षटकामध्ये टीम वॉरेट संघाला विजय करिता. येणारा बॉल फ्रीटचा आहे. इथे काय घडेल हे देखील पाहावं लागेल. रोशन एक जबरदस्त गोलंदाज आहे चिंचगड संघाचा. फुलर लेनचा बॉल होता परंतु बॉल फ्रीटचा आहे त्यामुळे इथे सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. सिंगलने टीमची धावसंख्या 12 अंकावरती. यावेळेला अचूकता राखली गेली रोशन कडून. चांगला गोलंदाज आहे आणि मागील आठवड्यामध्ये पाहिलं तर खुपरी येथे झालेली स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा मान धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाने आपल्या नावावरती केला होता आणि तोच संघ पुन्हा एकदा या आमदार चषकामध्ये खेळताना पाहतोय. रोशन षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल फलंदाज दीपेश करिता. यावेळेला खोदून काढला बॉलला ऑन साइड मध्ये कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाही. सिंगल डबल येताना पाहायला मिळत आहे. चौकार षटकारांपासून रोख लावली गेली आहे. पहिल्या बॉलवरती दीपेशने चौकार लगावला परंतु त्यानंतर दोन्ही फलंदाजांना बंदिस्त ठेवलंय. 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्राकडे बॉलला खेळून काढलाय. एक धाव तर मात्र आली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 14 धावा. चला शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल. टीम चिंचवली यस उपस्थित आहेत आणि नेवाडे टीम आपण टॉस साठी या. नेवाडे टीमचे कर्णधार. सामना 3 षटकाचा राहील ही सूचना आपण लक्षात घ्या. पुढचा बॉल रोशनचा. यावेळेला समोरच्या दिशेला डिफेन्स केलाय लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. खूप चांगली गोलंदाजी चिंचगड संघाकडून आतापर्यंत राहिले. विकेट टू विकेट गोलंदाजी केली आहे. कोणत्या प्रकारचा हाफ ट्रॅकर बॉल ओव्हरपिच बॉल किंवा फुलटॉस बॉल टाकला जात नाहीये. गुडलेंथ बॉल वरती सातत्याने बॉल हाताळले जात आहेत. नेवाडे टीमचे कर्णधार टॉस साठी या. फुल टॉस इथे होता आणि त्याला मात्र ऑन साइडला वळवलाय आणि तिथून झेल टिपला गेलाय. फलंदाज तेजस ठाकरे बाद. पहिला धक्का पहिली विकेट. गणेश जाधव बॅटिंग करिता सज्ज झालाय. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढले कॉर्नर क्षेत्राकडे. पहिली धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतील. मैदानाच्या आतमध्ये आता खेळपट्टीवरती आपण 2 सख्खे बंधू पाहतोय. छोटे मैया बडे मैया गणेश जाधव आणि त्याच्या साथीने दीपेश जाधव ही बंधूंची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. टीम नेवाडे ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि या सामन्यामध्ये जो विजय होईल तो दापोडे बी संघाविरुद्ध खेळण्यास पात्र ठरेल. पहिला 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरिता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 33 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये. गणेश जाधव सारखा घातक फलंदाज मैदानामध्ये आहे. दीपेश सारखा घातक फलंदाज आहे. त्यानंतर फलंदाज शुभम सतीश श्रावण ठाकरे यांचं देखील येणं बाकी आहे. बॅटिंग लाईन अगदी मजबूत आहे टीम वॉरेट संघाकडे. परंतु आता वेळ आहे अटॅकिंग क्रिकेटची. एकदा जर का ही वेळ तुमच्या हातातून निसटून गेली तर मग तुम्हाला पराभवाच्या सामोरे जावं लागेल. कारण रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर अगदी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय. विजयाकरिता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावांची गरज आहे. गोलंदाज आदित्य इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील.
आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय, भव्य दिव्य ट्रॉफीज ज्या पुरस्कृत केलेत. सन्माननीय ज्ञानेश्वर भाऊ पैष्टे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, या विभागातील युवकांचं प्रेरणास्थान ज्ञानेश्वर भाऊ पैष्टे यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपण पाहतोय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. 18 धावा धावफलकावरती. आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांनी उत्तम दर्जाची गोलंदाजी केली आहे. मेघन पाटीलने पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर रोशनने देखील चांगली गोलंदाजी करत धावसंख्येवरती रोख लावली आहे. परंतु आदित्य याच्यावरती नजर असणार आहे. अठरा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आदित्यला पाहतोय गोलंदाजी करत असताना. नेक्स्ट मॅच टीम नेवाडे. गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेलाय का? यस. तर इथून मात्र निश्चितपणाने गोलंदाजावरती नजर ठेवली जाईल. आदित्य पुढचा बॉल घेऊन जातील फलंदाज दीपेश करिता. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावांची आवश्यकता आहे ती 32. मॅच संपली नाहीये. अगदी पाहिलं तर प्रति षटकामागे 16 धावांची सरासरी गाठायची आहे. त्यावेळेला बॅटची लिडिंग आहे. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल, चांगला बॉल मार्गस्थ केला गेलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथून डॉट बॉल आलाय. धावसंख्या रोखली गेली. अगदी पाहतोय 18 धावा. दीपेश ज्या फटकेसाठी ओळखला जातो, परंतु या मॅच मध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय, संघर्ष करताना पाहायला मिळालाय. आतापर्यंत त्याच्याकडून हवी तशी बॅटिंग झाली नाहीये, ज्याकरिता या फलंदाजाला ओळखलं जातं. फुल टॉस होता हा देखील. इथे देखील त्याला फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू डीप मिड विकेट मध्ये जाईल. त्यानंतर उत्तम दर्जाची फेकी सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 19 या अंकावरती. चेंडू क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाहीये धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघाला. लाजवाब गोलंदाजी आणि उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत राहिलंय. यानंतरचा होणारा सामना हा 3 षटकाचा असणार आहे. आदित्य पुढचा बॉल घेऊन गणेश करिता. फुलटॉस सुद्धा मिस टाइम स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल, गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलेत. प्रयत्न चांगले होते. उलटच्या बाजूने धावा जाऊन हा झेल कॅरी करायचा होता, परंतु झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर 2 धावा मात्र मिळतील. या 2 धावांनी टीमची धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती. नऊ बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची आवश्यकता आहे. मॅच संपली नाही आहे. एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल टीम वारेट. पुढचा बॉल, यावेळेला मात्र लोअर फुलटॉस होता. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या एंड वरती दीपेश जाधवच्या खेळीचा अंत होईल. धावचीची विकेट आले. दुसरा विकेट गमावलाय टीम वारेट संघाने. शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत. एकंदरीत 29 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज नंदकुमार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 8 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत तब्बल 29. पुढचा बॉल घेऊन आदित्य सज्ज होतात. चांगली गोलंदाजी आदित्य यांची देखील राहिली आहे. उर्ध विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र बॅकफूट वरती आले. पूल केला ऑन साइडला. मिडॉन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये टिपलाय झेल. फलंदाज नंदकुमारला देखील माघारी जावं लागेल. आणखीन एक विकेट गमावला टीम वारेट संघाने.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रावण ठाकरे BS स्पोर्ट चे प्रोप्रायटर्स आहेत. अंबाडी नाका या ठिकाणी खूप चांगला शॉप आहे ज्या ठिकाणी आकर्षक ट्रॉफीज बॅट्स वगैरे आपल्याला उपलब्ध असतात. BS स्पोर्ट्सचे मालक आहेत श्रावण ठाकरे. फुलटॉस त्याला टोल केलाय, बॉल फेकून दिलाय, 6 धावांकरिता आलाय षटकार. बॉल आणि 23 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता आई गावदेवी स्पोर्ट्स वारेट संघाला. श्रावण ठाकरे आल्या आल्या फुलटॉस बॉल त्यांना मिळाला आणि त्याचं चोख उत्तर त्यांनी दिलंय षटकारामध्ये. 6 बॉल 23 धावा. आता प्रश्नार्थी चिन्ह, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल, कारण अंतिम निर्णायक षटक आहे या मॅच मधलं. 6 बॉल 23 धावांची गरज आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि इथून मात्र गोलंदाजी करताना आपल्याला राहुल अहिरे पाहायला मिळतील. 6 बॉल 23 ची गरज आहे. गणेश जाधव स्ट्रायकर एंड वरती आहेत. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकेल. गणेशकडे ते गुणवत्ता आहे, मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल. पहिल्या बॉल पासून आक्रमकता ठेवावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. वारेट की चिंचघर चालू असलेला सामना, विजयाची डंका कोण फुंकणार. पहिला बॉल राहुल अहिरेचा, राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल फुलरलेनचा, प्रॉपर यॉर्कर बॉल आणि त्यानंतर धाव घेतलीच गेली नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज आहे 23. समोरच्या दिशेने हा बॉल खेळून काढलाय, प्रॉपर टायमिंग नाहीये. एक सिंगल मात्र मिळेल. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बल 22 धावांची गरज. विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना धनंजय स्पोर्ट्स चिंचघर संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. गोलंदाजी उत्तम राहिली. अगदी पहिल्या षटकापासून भेदक मारा पाहायला मिळाला, भेदकता ठेवली गेली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेटने श्रावण ठाकरे करता. मिस टाइम स्ट्रोक आहे आणि इथून मात्र बॅटची लिडिंग एज आणि विकेट आली आहे. फलंदाज श्रावण ठाकरे बाद. आणखीन एक धक्का टीम वारेट संघाला. नवीन फलंदाज सतीश येत आहेत. दफा दफळकरती आपण पाहतोय. अगदी पाहिलं तर हा सामना संपल्यानंतर टीम चिंचवली आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण अधिक वेळ झाला आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक संघ क्वालिफायर करायचा आहे. त्याकरिता तुम्ही आयोजकांना सहकार्य करा. गोलंदाज राहुल अहिरे, त्यावेळेला मात्र पाहायचं फुल टॉस बॉल आणि त्याला मात्र भिरकावलाय. चार धावा, चौकार आलाय आणि इथून बॅटिंग करणाऱ्या टीमने रिओची मागणी केली आहे.
इट इज अ नो बॉल आहे, कारण हाईट फॅक्टर बॉल आहे. चला मॅच सुरू करायची आहे. पुढचा बॉल घेऊन इथून मात्र सतीश करता. बॉल दर्जेदार आहे, डॉट बॉल आला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज राहुल अहिरे. त्यावेळेला मात्र झेलची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूखाली येत आहेत आणि इथून मात्र झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद सतीश. चला नवीन फलंदाज घाई करा. या मॅच मध्ये शिल्लक आहे आणि शुभम येतात बॅटिंगला. नेक्स्ट मॅच नेवाडे विपक्ष चिंचवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून विजय प्रस्थापित करत असताना टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड. सो वेल प्लेट अँड हार्ड लक टीम गावदेवी स्पोर्ट्स वारेट. तर जाऊयात आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर या पुरस्काराकडे. तर राहुल अहिरे ठरतायत इथे प्लेअर ऑफ द मॅच. तर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. अवॉर्ड देत आहोत. मी सन्माननीय उपसरपंच आणि श्रावण ठाकरे आयोजकांची सूचना आहे.